मित्रांनो, हा आहे लोणावळ्याचा घाट. रात्री कसा दिसतो बघा. रात्रीचे बरोबर 11:30 वाजायला आलेले आहेत आता. आणि तुम्ही हे समोर बघू शकता कसं सीन आहे. हा आहे लोणावळ्याचा घाट. काय आहे मित्रांनो, माझे सर्व मित्र एक दिवस अगोदर कारमध्ये आलेले आणि आम्ही दोघं मित्र बाईक राईड करून लोणावळ्याला पोचणार होते रात्री. आणि आम्ही पोचलो होतो लोणावळ्याला. लोणावळ्यामध्ये सर्व मित्रांनी एक विल्ला बुक केला होता, तिथे आमचा स्टे होता. रात्री आम्ही सर्व मित्रांना जॉईन केले. आम्ही विल्ल्यामध्ये पोचलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळ झाली होती आणि आम्हाला जायचं होतं रायगडला. तुम्ही मागचं सीन बघू शकता. लोणावळ्यामध्ये छानपैकी वातावरण होतं. आता तुम्हाला पूर्ण विला दाखवतो. हा पूर्ण विला होता, त्याच्या पाठचा हा सीन आहे. असा काही सीन होता विल्यामधून. आणि आम्ही काही मित्र फर्स्ट फ्लोअरमध्ये होते. तिथून बाल्कनीमधून समोर दिसत आहे स्विमिंग पूल. काय आहे ना, प्रकाश आमची गाडी धुवत आहे आणि ही स्कॉर्पिओ दिसणारी घेऊन आलेले आहेत आम्ही. हा बघा प्रकाश भाऊ. त्या रूम मधून निघाल्यावरती खालती गेल्यावरती हे बघा आमचे किचन होते. हे स्विमिंग पूल आहे आणि छानपैकी गार्डन आहे. बाजूला गाडी आहे आणि ती कोपऱ्यात दिसते आपली पार्टनर. आणि हा मस्तपैकी बंगलो आहे, हा घेतलेला आहे. आता आम्ही राईड सुरू करून पुढे घाटामध्ये थांबलेलो. तिथे सुंदर असा नजारा होता, तुम्ही बघू शकतात कसं आहे. छान असं धुकं आणि समोर डोंगरावरून वाहणारे धबधबे लांबून दिसत होते. आणि खूप सारे इकडे पर्यटकही थांबलेले. ते आपल्या मोबाईलमध्ये हा सीन शूट करत होते. खूप सुंदर असा नजारा होता हा. आता आम्हाला निघायचं होतं राजधानी रायगडकडे. आम्ही हा सीन पाहून पुढे आमचा प्रवास सुरू केला. पावसाळ्यात सह्याद्रीचे रूप पाहिले की प्रवास कुठेही असो, मन मात्र इथेच थांबते. आजचा प्रवास आहे रायगडच्या दिशेने आणि प्रवासाची सुरुवात झाली या सुंदर लोणावळ्याच्या घाटातून. आम्ही आहोत फ्रेंड्स लोणावळ्याच्या घाटामध्ये. आणि हे बघा मस्त मोठ्या बाजूलाच गाडी लावलेली आहे. आणि माझ्या मागे बघा हायवे आहे, मागचं बॅकग्राऊंड बघा. पावसामुळे वातावरण खूप सुंदर झालं होतं, त्यामुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत होती. लोणावळ्याचा घाट पार करताना सुंदर वातावरण होतं. पाऊस, धुकं आणि हिरवेगार डोंगर अशी प्रवासाची सुरुवात झाली होती. वातावरण छान होतं. हा नजारा मनात ठेवून पुढचा प्रवास सुरू केला, कारण की आजचे डेस्टिनेशन होते इतिहासातील महत्त्वाचा किल्ला दुर्गराज रायगड.